बस नावाची ताकद सांगतो आणि थांबतो. त्या देवाच्या नामाची ताकद. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. एक गोड दृष्टांत सांगतो तुम्हाला. नामस्मरणाच आहे तो, म्हणजे नामाची महती सांगणार आहे, नाम महिमा सांगणारा दृष्टांत. काय झालं, एक म्हण होती, आजही म्हण आहे आपल्यामध्ये. का हा राजा भोज और का हा गंगा तेली, गंगू तेली म्हणतात त्याला. मला सांगा कोणाला माहिती आहे त्यांचं, काही माहिती का? फक्त म्हणे का हो लई चांगलं चालू, पैसा भरपूर तुमच्याकडं, त्यांच्यापेक्षा तुमच्याकडे जास्त. आपण म्हणतो अहो त्यांची नामची बरोबरी का, हे कहा राजा भोज अरे कहा गंगू तेली, असंच म्हणतो ना आपण. त्याचा दृष्टांत आहे, नाम महिमा आलाय त्याच्यामध्ये. काय झालं माहिती का, त्या कालावधीमध्ये एक राजा होता, भोज राजा. आणि त्या भोज राजाच्या राज्यामध्ये कालिदास नावाचे पंडित पांडित्य करण्यासाठी होते. म्हणजे राज्याला काही संकट आले का त्यांनी ते सोडवायचे. पूर्वीचे राजे विद्वान लोक घेऊन बरोबर फिरायचे, आता चमचे घेऊन फिरतात. मी पूर्वीचं सांगतोय तुम्हाला, कारण आता किंमत चांगल्या माणूस खरा, एखादा माणूस खरा बोल द्या त्याला लगेच बाजूला करा. खऱ्याचा जमाना नाही. काय झालं, शिक्षक सल घेऊन गेले समुद्राच्या काठावर, आणि एक असा दगड उचलला गुरुजींनी, मुलांना माझ्या हाताकडे बघा, हातात काय दगड, आणि त्यांनी तो पाण्यात टाकला. पाण्यात टाकल्याबरोबर दगड काय झाला, बुडाला. बुडाल्यावरती गुरुजी म्हणे सांगा हा दगड का बुडाला. आता बाकीचे जेवढे विद्यार्थी होते ना ते म्हणले गुरुजी तो दगड का बुडाला, गुरुत्वाकर्षण आहे, तो जड आहे, तो पाण्यात टाकला म्हणून बुडाला. गुरुजी असेच बघत होते. ते गुरुजीच्या जवळ होतं, म्हणले नाही गुरुजी, दगड जड होता म्हणून बुडाला नाही, गुरुत्वाकर्षणामुळे बुडाला नाही, मग त्यांनी तुमचा हात सोडला म्हणून बुडाला. गुरुजी म्हणले बस असाच विद्यार्थी पाहिजे, त्याला पहिला नंबर दिला. इथं चमचागिरी करणारेच मोठे होता महाराज. खऱ्याची दुनिया राहिली नाही, कुणाच्या नादाला लागले तुम्ही. खरं सांगून बघा एखादं तुम्ही. लोकपुरी एक वाक्य वापरायची, खरं बोलायला गेलं ना सख्या आईला राग येतो, सख्या मायला राग येतो, आहे की नाही. म्हणजे मला नंतर कळालं सख्या मायला राग येतो, मग दुसरी पण माया असते तेव्हा कळालं मला, आधी नव्हता अंदाज काय मला. सख्या मायला म्हणजे काय चुलत माया असते काय महाराज, म्हणजे सावत्र माया असते. असू द्या असू द्या असू द्या, चांगलंय ते पूर्वीचं होतं म्हणून तो आतापर्यंत. मग ते पांडित्य करण्यासाठी कालिदास तिथं होते. कालिदास गेले कुठतरी निघून महाराज, राजांना सांगता गेली. ही बातमी शेजारच्या राज्यातल्या पंडितांना कळायला लागली. त्यांनी लगेच पत्र लिहिलं. पूर्वी राज्य विद्येने जिंकल्या जायची, ज्ञानाने. पत्र लिहिलं, माननीय भोजराजे साष्टांग प्रणिपात. पत्रास कारण आम्ही तुमच्या राज्यातील पंडितांना काही प्रश्न विचारू इच्छितो. आम्ही 4च प्रश्न विचारणार आहे. आमच्या 4 प्रश्नाची उत्तर त्यांनी जर दिली तर आम्ही आमचं राज्य हरवू, नाही देता आली तर तुम्हाला तुमचं राज्य हरावं लागेल. आणि खाली टीप टाकली, टीप असते बघा खाली, टीप टाकली. टीप, आमचा संवाद हा मुक्या राहील. म्हणजे आम्ही न बोलता प्रश्न विचारू आणि त्यांनी न बोलता उत्तर द्यायचे. पत्र पाठवलं, पत्र पोचलं भोजराजांच्या हातात. आता कसं करायचं, शोधा कालिदासांना. कालिदास सापडलेच नाही कालिदास. मग आता काय करायचं, 2च दिवसाचा कालावधी दिलाय. राजाने विचार केला उद्या पंडित येणार आहे, आपल्याकडे उत्तर द्यायला कुणी नाही, हे राज्य आपलं उद्या जाणार आहे. मग उद्या जाणार आहे, आजच याचा मोह सोडलेला बरा. डोक्यावरचा मुकुट काढला, महाराज टोप काढला, सिंहासनावरती ठेवला, आणि राज्याच्या बाहेर उद्यान होतं. उद्यान म्हणजे बाग बगीचा, त्या बगीचेत जाऊन बसले. आणि त्याच राज्यामध्ये तो गंगू नावाचा तेली राहत होता स्वामी. त्या बिचाऱ्याला एक डोळा नव्हता. कोणाला, गंगू त्याला एकच डोळा होता त्याला. ते नेमकं ते बकऱ्या चारण येत होतं. काय म्हणतं इकडं, शेळ्या बकऱ्या दोन्ही म्हणत असलं आहे की नाही. मग तो येत होता, त्यांनी बघितलं राजा काही इथं बसलाय, डोक्यावर मुकुट नाही. पण अशा माणसांना महाराज छंद असतो, नेमकी काय भानगडी बघायचं. तिथं गेलं, म्हणजे राजा का बरं येऊन बसतो तू, जाय आता, मी टेन्शन मध्ये. नाही 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 नाही, माझ्या राज्याचा राजा चिंतेत असेल, मी सुखाने घरी कस काय जाऊ, काय चिंता आहे सांगा. जाय तुझ्या बकऱ्या घे, जाय घरी. नाही नाही नाही, काय चिंता आहे सांगा. ते पत्र काढलं आणि त्याच्या हातात दिलं, हे बघ ही चिंता आहे. तो गंगूतेली म्हणे राजे मला जर वाचता आलं असतं, या बकऱ्या वाळ्या कशा गेलो असतो म्हटले.
काय ते तुम्ही सांगा. म्हणजे शेजारच्या राज्यातल्या पंडितांनी पत्र पाठवलंय, आम्ही तुमच्या राज्यातील पंडितांना 4 प्रश्न विचारू इच्छितो, त्यांनी आमच्या प्रश्नाची उत्तर दिली तर आम्ही आमचं राज्य हरवू, नाही देता आली तुम्हाला तुमचं राज्य हरावं लागेल. आणि खाली टीप टाकली, आमचा संवाद मुख्या मुख्या राहील, आम्ही मुख्य मुख्य प्रश्न विचारू, त्यांनी मुख्य मुख्य उत्तर द्यायचे. म्हणजे मग कालिदासच नाही इथं, कोण उत्तर देईल? म्हणजे पर्याय उद्या राज्य जाणार, म्हणजे पर्याय काय? काहीच नाही, उद्या राज्य देऊन द्यायचंय त्यांना. तो गंगूतीली म्हणे एक काम करा. म्हणजे काय? लगेच पत्र लिहा त्यांना. म्हणे काय? तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायला कालिदास जरी इथं नसले तर त्यांचे गुरु तुमच्या प्रश्नाची उत्तर देतील. त्यांचे गुरु कुठे? म्हणजे मला नाही माहिती. मग उद्या गुरु म्हणजे मी होतो. तुला अहो म्हणे राज्य फुकट तर देताच तुम्ही, फुकट दिल्यापेक्षा मी ताकद लावून पाहतो, झालं तर झालं, एवढं काय त्याचा विचार करायचा. मग पत्र दिलं, तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायला कालिदास नसले त्यांचे गुरु उत्तर देतील. गुरु खरे होते, गुरुचं नाव लावलं फक्त. नामाचं महत्व सांगतोय तुम्हाला, नाम महिमा. गुरुचं काय लावलं शिवाय दादा? फक्त नाव लावलं, पत्र पाठवलं. त्या पंडितांनी पत्र वाचलं, त्यांनी विचार केला, कालिदास इतके विद्वान, त्यांचे गुरु किती विद्वान असतील. बरं, माणूस आधी मनाने हारतो आणि मग शरीराने हारतो. त्यांनी मनानेच हार मानली महाराज. ते म्हणले उगाचच नादी लागलो आपण, कालिदासांच्या वर्ष होतो, गुरु तिथं कसे काय निघाले बुवा, जाऊ द्या म्हटले. आता राजाला त्यांनी सांगितलं, गंगू त्याने मला 200-500 रुपये द्या, चांगले कपडे घालावं लागतील. असं कसे कपडे घालून चालेल का? वजन पडलं पाहिजे माझं. मग ते एकच डोळा, ते महाराज 12 बंदी, ते बाळ काही पुस्तकं, आणि त्याला आहे ना पोटभर जेवायचं होते. त्याला रोज 7 भाकरी खायला लागायच्या, दया संग लागायच्या. त्यांनी विचार केला, सभेला टाइम जर झाला, म्हणजे त्यांच्या सभेला जर टाइम झाला तर आपलं जेवण आपल्या बरोबर पाहिजे. पण त्या 7 भाकरी आणि दयाचं मडकं बरोबर घेऊन आलं. आपलं जसा कालावधी असेल तसं कीर्तन पाहिजे महाराज. म्हणजे लोकांच्या डोक्यातले ती विषय गेले नाही पाहिजे, ऐक नाही, हे लई डोक्यात घुसलं नाही पाहिजे, ऐक नाही, तर सगळं असं घेऊन चाललं पाहिजे महाराज, ऐक नाही. आणि मग ते 7 भाकरी दयाचं मडकं घेऊनच गेले सभेत महाराज. हे 4 पंडित आले, त्यांना बसवलं लाईनीत. हे नंतर आले, ते 7 भाकरी ते सगळे तयारी करून, एकच डोळा पण राग पाहायचा महाराज. राग पाहिला काय? दोन्ही डोळे चांगले पाहिजे असं काय नाही. राग कसं पाहू शकता तुम्ही महाराज? त्याला राग यायला टाइम लागत नाही, जायला टाइम लागत नाही. ते आले महाराज, बसले. हे 4 पंडित उभे राहिले, त्यांनी नमस्कार केला, त्यांनी असा हात केला, मोकळा झाला महाराज. मग राजाने त्यांचा सन्मान केला, यांचा सन्मान केला. राजाला एकच चिंता, राज्य नाही राहिलं तरी चालेल गाड्या, पण याने कालिदासांचे गुरुचं नाव बदनाम नाही केलं पाहिजे, आम्हाला फार महत्व असतं. मग राजाने सांगितलं, संवाद चालू करा. संवाद कसा होता? इकडे पाहिजे झोपले त्यांना जागे, कारण माय का पायाला लावा, मुके आता आवाज येणार नाही तुम्हाला. इकडच्या पंडितांनी एक बोट वरती गेलं, कोणाकडे बघून? कालिदासांच्या गुरूंकडे. गांगुतीला नाही म्हणायचं, आता त्यांना माहिती होऊन जाईल. नाही तर एक बोट वरती केले, एक बोट वरती करून हात खाली घातला. तिकून त्याने अंदाज नाही घेतला माग, त्यांचं बोट खाली नाही होतो, पण त्यांनी 2 बोट वरती केली. त्यांनी 2 बोट वरती केले. यांनी राजाला सांगितलं उत्तर बरोबर आहे. राजा तर टेन्शन मध्ये आला, याने अभ्यास केला कधी एवढा, याला तर वाचता येत नाही बाबा, वाचलं नाही सांग, एवढं झालं कस काय? राजा म्हणला, पण जे असेल ते असेल, एक तर उत्तर दिलंय ना, म्हणजे काहीतरी 25% राज्य आपलं वाचलं. दुसरा पंडित उठला, त्याने असा पंजा दाखवला, चपराक दाखवतो ना आपण मारायसाठी, असा पंजा दाखवला, हात खाली घेतला. तिकून त्याने असा पंजा दाखवून अशी दात खाऊन मोठा आवळली, हात खाली घेतला. दुसरा राजाला म्हणे उत्तर बरोबर आहे. राजा म्हणला 2 बरोबर आले, 2 चुकले तरी त्यांना ना आपल्याला टाय झालाय सामना, आता घाबरायचं काही कारण नाही. राजाचा म्हणजे महाराज त्याने निवांत झाला आता राजा. तिसरा पंडित उठला आणि त्याने 7 बोट वरती केली, याने इकून हात खाली घेतले, इकून त्या गंगूत्याने 7 बोट वरती केले, मध्ये आडवी रेग मारली. राजाला सांगितलं बरोबर. राजा म्हणला, एकचं लीड भेटलं, आता काळजी नाही. लीड कितीचा असो, लीड असलं पाहिजे माणसाचं. एकचं लीड भेटलं महाराज, आता काही अडचण नाही. हात खाली घेतला. शेवटचा पंडित उठला आणि त्याने असा हात केल्यावर याने मागचा पुढचा अंदाज नाही, ते दयाचं मडक होतं तेच दाखवलं.
त्याला काही घेणंच नव्हतं मा. त्याने ते दह्याचं मडकं दाखवलं. राजाला यांनी सांगितलं बरोबर. राजा म्हणला चारी उत्तर बरोबर आले, पहिली याची मिरवणूक काढा, बाकीचं काय ते नंतर. त्याला हत्तीवर बसवलं, हत्तीहून मिरवणूक काढली. कोणाची? गंगूते. आता म्हणा आता काय अडचण आहे, आता झाली, आता मिरवणुकीपर्यंत आलं. त्याची हत्तीहून मिरवणूक काढली महाराज. गावातून मिरवणूक त्याच्या दारात आली. कोणाच्या? गंगूत्याला. त्याच्या बायकोनी पाहिलं, बाई आज नेमकं काय आहे, गणपती नाही, काय नाही, काय नाही, अजून निकाल 23 तारखेला, मी गर्दी काय एवढी मिरवणुकाची हत्तीहून बघितलं. ती ताट बनवून वावळायला गेली. तिने पाहिलं येतं आपलंच कॅलेंडर आहे, जाऊ द्या म्हटलं. शेवटी कॅलेंडर तारखा दिसत होत्या ना, एकच तारीख पुन्हा पुन्हा घेतलं ओळून महाराज. इकडे त्या राजाने त्या पंडितांना विचारलं, तुम्ही आमच्या गुरुजींना काय प्रश्न विचारले ते सांगा, आणि त्यांनी काय उत्तर दिले ते सांगा. ऐका ऐका हे बाळाव, त्याची मांडी घाला, त्याची मांडी घाला. काय उत्तर दिले ते ऐका. म्हणजे काय प्रश्न विचारले. आम्ही तुमच्या कालिदासांच्या गुरूंना विचारलं, या भूतलावरती एक ब्रह्म आहे. किती बोट वरती केली ते? एक ब्रह्म आहे, पण विद्वत्ता एवढी त्यांची, त्यांनी 2 बोट वरती करून सांगितलं ब्रह्म नाही, ब्रह्म आणि माया दोघ आहे. दुसऱ्या पंडिताला विचारलं, तुम्ही काय विचारलं? दुसरा म्हटलं, मी तुमच्या कालिदासांच्या गुरूंना सांगितलं, या भूतलावरती पंचमहाभूत आहे. काय विद्वत्ता त्यांची. त्यांनी सांगितलं पंचमहाभूत आहे, पण त्यांनी मूठ आवळून सांगितली ते पंचमहाभूत एका देहामध्ये नांदतात. राजा मला काय अभ्यास, काय अभ्यास आहे. नंतर महाराज तिसऱ्या पंडिताला विचारलं, तू काय विचारलं? म्हणले, मी त्यांना विचारलं, या भूतलावरती 7 समुद्र आहे, 7 समुद्र आहे. पण काय विद्वत्ता त्यांची. त्यांनी सांगितलं 7 समुद्र आहे, पण मध्ये आडवी रेग मारून सांगितलं, मध्ये मेरू पर्वत आडवाय. कोणता पर्वत आडवाय? मेरू पर्वत आडवाय. त्यांनी विचारलं का हो? चौथ्याने विचारलं काय झालं? म्हणजे मेरू पर्वत कुठे आहे? त्यावेळेला त्यांनी दह्याचं मडकं दाखवून सांगितलं, तो दधीची समुद्रापाशी. काय विद्वत्ता. राजा म्हणला, जय हो. काय विद्वत्ता आहे, काय विद्वत्ता आहे. भाईजी महाराज नाद नाही करायचा पुन्हा, आहे की नाही. भाईजीचा एवढ्या बाबतीत कुणी हात धरायचाच नाही, पायच धरायचे. राजा म्हणला, तुम्ही या शाली घ्या, नारळ घ्या आणि निघा तुमची. त्यांना काळ, तुमचं राज्य तुम्हालाच ठेवा, काय लागत नाही. तर तुम्ही, तुमच्यामुळे एक विद्वान भेटला. आले महाराज गंगोतेली. म्हणजे का रे, चल बरं खोलीत घेतलं, आतून कडी लावली. म्हणजे तुझा जर एवढा अभ्यास आहे, तुझी जर एवढी विद्वत्ता आहे, हे बाहेरचे कशाला आणायला होतो? म्हणजे ते कालिदास ते पंडित कशाला ठेवायला लावले? जर तुला एवढं येतं तर कशासाठी, काय कारण हे सगळं करायचं? म्हणजे काही नाही भाऊ, हे अंदाजाने सांगितलं. म्हणजे मी उत्तर मोघम दिली म्हटली, पण फिट बसले का नाही बाबर. म्हणजे उत्तर काय दिले? म्हणजे मला सांगा, हे राज्य कुणाचं आहे? आपलं. म्हणजे हो, हे राज्य आपलं आहे. मग आपल्या राज्यामध्ये बाहेरच्या लोकांनी येऊन कसं वागलं पाहिजे? म्हणजे नीट वागलं पाहिजे. मग आपल्या राज्यात येऊन दम द्यायचं काय कारण? म्हणजे अजिबात नाही. तुला दम कोण दिला? म्हणजे तो पहिला पंडित मला म्हणतो, गंगूत्याला तुझा एक डोळा फोडून टाकील. म्हणजे माझ्या राज्यात येऊन तू दोन्ही फोडून टाकील. म्हणजे मला एक सांगा, आपल्या राज्यातून मी एकटाच होतो, ते 4 होते. दुसऱ्याचा काही संबंध होता मला बोलायचा? दुसरा म्हणला, तू जर दोन्ही डोळे फोडले ना, तुला एका थापटीत बसवील. म्हणजे माझ्या राज्यात येऊन एका बुक्कीत तुम्हाला चौघायला खाली बसेल म्हणून. तिसरा पंडित मला म्हटला, का रे तू एका बुक्कीत बसवतो, म्हणजे तू काय अशा 7 भाकरी खातो का? मला विचारलं, काय 7 भाकरी खातो का? मी त्याला सांगितलं 7 भाकरी खातो, पण मध्ये आडवी रेग मारून सांगितलं, सकाळी 3.5 खातो, संध्याकाळी 3.5 खातो. पण त्या पंडिताने मला विचारलं, का रे आम्हाला इथं एक भाकर, 1.5 भाकर खाल्या जाईना, तू एवढ्या 3.5 भाकरी खातो काय बरोबर? मी म्हणलं, दया बरोबर आणि काय बरोबर आहे का? झाले महाराज, मला सांगा, एक तरी उत्तर गंगूत्याने बरोबर दिलं का? उत्तर बरोबर होते का? अजिबात नाही, चुकीचे होते. पण ते बरोबर का मानले गेले? कारण की त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन गंगूतेली नाही, कालिदासांची गुरु होते. गुरुचं नाव वाचलं तर राज्य वाचलं, गुरुचं नाव लावलं तर राज्य वाचलं. सांगा ना, त्या देवाचं जर नाव घेतलं
आपल्या जीवनातले दुःख जाणार नाही का? म्हणून तो देवाचं भजन करावं, त्या देवाचं नामचिंतन करावं. कसं करावं? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकोबराय सांगतात यासारखं साधन जगाच्या पाठीवरती कुठं नाही. या विना अनिक आस्थापै साधन वाहात असे आन विठोबाची सगळ्यात सोपं साधने ने सगळ्या तुका म्हणी सोपे आहे सर्वावनी. ती कुणी घेत नाही. शहाणा तो धनी घेतो येथे ते भजन करण्यासाठी. नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. 5 मिनिटं वरती झाले, तुमची क्षमा मागतो. एकदा सर्वांनी वरती हात करा, सरळ करा आणि मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बार कुमार रखुमाई बार कुमार रखुमाई बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार 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 बार कुमाई बार कुमार Gopal Kumar, 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 Kumar